जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका मुलाला त्याच्या मम्मीनं बदड बदड बदडलं. मार खाल्ल्यानंतर मुलगा त्याच्या पप्पांकडे गेला. पप्पांना म्हणाला, "पप्पा, तुम्ही कधी पाकिस्तानला गेलात का?" पप्पा म्हणाले, "नाही." मुलगा, "मग कधी अफगाणिस्तानला गेला होता का?" पप्पा म्हणाले, "नाही रे." मुलगा, "मग या आतंकवादी बाई कुठून शोधून आणले तुम्ही?" सहज म्हणून नवऱ्यानं आपलं स्टेटस ठेवलं. ती सध्या काय करते? बऱ्याच जणींचा रिप्लाय आला, "मी सध्या हे करते, मी सध्या ते करते." मग बायकोचा मेसेज आला, "घरी या, तुमचीच वाट बघते." आणि तुम्ही घरी आल्यावर बघा मी तुमचं काय करते. बराच शोध लावल्यानंतर ब्युटी पार्लरचं मराठी नाव सापडलं. महिला मुक तात्पुरता कायापालट जादुई केंद्र. सर, गोट्या, तू काल शाळेत का आला नाहीस? गोट्या, का? काल जे आले होते ते कलेक्टर झालेत का? मुलगी, मला असा काहीतरी उपाय सांगा जेणेकरून मी दिवसभर गोरी दिसेल. डॉक्टर, पिठाच्या गिरणीत कामाला लाग. जसा जसा लग्नांचा सीझन येईल तसा तसा महिला गॅरेज म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जबरदस्त गर्दी होताना दिसते. पण यांना कोण सांगणार? लुनाला कितीही धुतली तरी ती बुलट होत नाही. सुनबाय, भाजी चिरताना बोट कापले, काय करू? हळद लावू की मलम? सासूबाई, थांबा थांबा, अगं आधी त्याआधी कापलेला बोटाचे स्टेटस तरी टाक. सर, होमवर्क का नाही केला? मुलगा, सर, लाईट गेली होती. सर, मेणबत्ती लावायची मग. मुलगा, काडेपेटी नव्हती. सर, का? मुलगा, देवघरात होती. सर, घ्यायची ना मग. मुलगा, अंघोळ नव्हती केली. सर, का? मुलगा, पाणी नव्हतं. सर, का? मुलगा, मोटर चालू होत नव्हती. सर, का? मुलगा, आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून. शाळेतल्या बाई, राजू, तुला शाळेत यायला उशीर का झाला? राजू, बाई, त्या रस्त्यावरच्या बोर्ड मुले. बाई, का? असं काय लिहिलं होतं त्यावर? राजू, बाई, त्यावर लिहिलं होतं, हळू चाला, समोर शाळा आहे. बायका दोन प्रकारच्या असतात. पहिली, ती जी नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ऐकते, त्याला काय म्हणायचं ते समजून घेते, त्याच्याशी प्रेमाने वागते, कधी काही मागत नाही. नवरा रागवला तरी ती हसून त्याचा राग घालवते. आणि दुसरी ती जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी आहे. बायको, अहो ऐकलत का? नवरा करवदलेलं सुरत, काय? बायको, मी माझा ड्रेस नव्या डिटर्जंट पावडरनी धुतला, तो आता छोटा झालाय, काय करू? नवरा, त्याच डिटर्जंटमध्ये आंघोळ कर, ड्रेस बरोबर येईल. मला एका मुलाने गालावर किस केलं. मम्मी, मग त्याला कानाखाली मारलीस की नाही? मुलगी, नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी वाटवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. मम्मी बेशुद्ध. खतरनाक प्रपोज. सिंचन, तू फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो. मुलगी, आया खरंच? सिंचन, हो खरंच, आणि तू फक्त नाही म्हण, तुझी पण वाट लावतो. इंग्लिश मॉम म्हणते गुड नाईट, हिंदी मा म्हणते शुभरात्री, मुस्लिम मा म्हणते शब्बा खैर, आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता. बाप, यावेळी नापास झालास तर यापुढे मला
बाबा हा म्हणून हाक मारू नको चंद्या. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला. बाप, काय लागला निकाल? चंद्या, माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारणं माझ्या बहुतेक नशिबातच नाहीये. गणिताच्या बाई वर्गात सांगतात, उद्या सर्वांनी 30 पर्यंत पाढे पाठ करून यायचे. पुढच्या दिवशी, बाई उठ पप्पू, सांग 27 नव्वद किती? पप्पू जरा वेळ विचार करतो. पप्पू, लय सोपं आहे बाई, 270 वजा 27. बाई शॉक्स, पप्पू रॉक्स. पप्पू, डॉक्टर माझ्या कानात सतत गुणू ऐकू येतंय. डॉक्टर, असं कधी होतं तुम्हाला? पप्पू, वॉकमन लावल्यावर. शिरप्याचं गाढव हरवलं तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला. पप्पू, काय रे शिरप्या, तुझं गाढव हरवलं आणि तरी तू देवाचे आभार मानतोयस? शिरप्या, अरे बाबा, देवाची कृपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, नाहीतर मी बी हरवलो असतो की. पप्पू, तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस. पत्नी, कसं काय? पप्पू, माहेरी जाऊन. एकदा एक दारुड्याचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो. वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एक दारात उभे असलेल्या महिलेला विचारतो, पप्पूचं घर हेच का? होय, ती महिला उत्तरते. मग आमच्या पैकी पप्पू कोण आहे ते ओळखून त्याला घरात घ्या. एक प्रपोज असा पण. पप्पू, चिंगे, तू माझ्या होणाऱ्या नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलीशी लग्न करशील का? चिंगी, अय्या खरंच? पप्पू, तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे ग. बायको, मग तिच्याशीच लग्न करायचं होतं, मला कशाला गटवलीत? पप्पू, तीच म्हणली ताईच झाल्याशिवाय मी नाहीचा. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे पप्पू जाम वैतागला होता. पप्पू, तू जर 5 मिनिटं गप्प बसलीस ना, तर मी तुला 500 रुपये देईन. पप्पूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटानंतर तिने पप्पूला विचारलं, आहो, जरा घड्याळ बघा ना, 5 मिनिटं झालीत का ते? गंपू, यार, माझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचं आहे. पप्पू, अरे मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला. गंपू, तसं नाही रे, भलं मोठं वाटेल असं काहीतरी सुचव. पप्पू, मग असं कर, ट्रकचा एक टायरच दे तिला.